नमस्कार मित्रांनो, निवडणुका आल्यानंतर काही विषय समोर येतात. त्यातला सोयरा असणं आणि सोयरा नसणं हा एक विषय चर्चेला येतो. आणि हे काय भानगड आहे सोयरा असणं आणि सोयरा नसणं, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मित्र, जेव्हा युवा संस्था निर्माण झाली आणि युवा संस्था निर्माण झाल्यानंतर एक कुटुंब जेव्हा दुसऱ्या कुटुंबासोबत मनाने आपल्या म्हणजे वधू पक्ष आणि वर पक्ष यांच्या मनाने सोयरीक होऊन लग्न होतात आणि या लग्न संबंधातून जे नातेसंबंध निर्माण होतात ते एकमेकाचे सोयरे असं ठरवलं जातं. आणि काही जणांसोबत आपले लग्न जुळत नाहीत. परंपरेनुसार प्रेमविवाह होऊ शकतात. प्रेमविवाहातून जे नातेसंबंध निर्माण होतात त्याला सोयरे मानताना थोडं दुखते पोटात आणि मग ते कसं तरी हो 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 अशा पद्धतीनं मग ते आहेत 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 अशा पद्धतीनं बोलून मग ते आहेत 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 म्हणजे ते मनापासून ते स्वीकारण्यासाठी जी एक व्यापक मानसिकता असते ती तयार झालेली नसते. त्यातून सोयरे असणं आणि नसणं हे ठरतं. आता याला काय आधार आहे तर लग्न हा आधार आहे. आणि मग ह्या ज्यांच्यासोबत आपले सोयरपण होते ते आपले सोयरे, आणि मग ज्यांच्यासोबत लग्न जुळते असं ज्यांना वाटते किंवा ते असते त्यांच्यासोबत निवडणुकीमध्ये राहण्याची मानसिकता बऱ्याच प्रमाणामध्ये असते. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की फक्त हे सोयरपण होते इतकेच माणसं सोबत असल्यामुळे आणि तेवढेच माणसं आपल्यासोबत घेण्यामुळे निवडणुका लढवता येतात का आणि निवडणुका जिंकता येतात का? आता उदाहरणार्थ काय असते की जेव्हा तुम्ही यांच्यासोबत आमची सोयरी होत नाही असं म्हणता, त्यामुळे ते आमचे सोयरे नाहीत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतर समाजाला सुद्धा वाटते की तुम्ही तुमच्या आता हे अजून हे लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये आता हे वेगवेगळे सोयरे याचे गट असतात. ज्यांचे आमचे सोयरे आहेत आमचे सोयरे नाहीत असं जरी म्हटलं तर जे जातीचे आहेत, आता मराठा उदाहरणार्थ, मराठा ही जात आहे. याच्यामध्ये गडीवरच्या सोबतच त्याची सोयरीक, गडीवरच्या देशमुखासोबतच लग्न जुळतात, ते त्यांचे सोयरे असतात. गडी खालचे देशमुख त्यांचे सोयरे नसतात. आता मला सांगा, गडीवरचा देशमुखच उभा राहिला आणि त्यांना गडीवरचेच देशमुख मतदान करतो म्हणले आणि आम्हाला तेच आमचे आहेत, मग बाकीचे काय होते? मग गडी खालचे, मग पुन्हा इतर मराठा ते त्यापासून तुटले जातात. त्यामुळे असं गडीवरचे गडी खालचे हा जे कोणी ज्यांच्या डोक्यामध्ये हे विष असते मग ते काय करतात? गडीवरच्यांनीच मतदान करावं, करून घे तुलाच, मग अशा पद्धतीची एक मानसिकता तयार होत असते. मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की असा भेद न करता जी माणसं सगळेच माणसं माझे आहेत ही भावना आणि भूमिका घेऊन जगू शकतात, त्यांचाच विजय निवडणुकीमध्ये होण्यास मदत होते. हा एकच घटक नाही, अनेक घटक कारणीभूत ठरतात, फक्त हा एक घटक. आता या सोयऱ्या असण्या आणि नसण्यामध्ये काही श्रेष्ठत्व काही आहे का, काही कनिष्ठत्व आहे का, हा जर विचार केला, आता गडीवरचा श्रेष्ठ आहे आणि गडीखालचा कनिष्ठ आहे, किंवा कोकणस्थ श्रेष्ठ आहे आणि देशस्थ कनिष्ठ आहे,
कोकणस्थ म्हणजे कोकणात राहणारा मराठा आणि कोकणाच्या बाहेर असणारा मराठा. तर कोकणस्थ, देशस्थ, खालचा वरचा हे जे काही भेद मानवी विकृतीतून आलेले आहेत त्याला काय कुठला तरी एक आधार, किंवा ज्यांच्याकडं पाटीलकी होती, ज्यांच्याकडं देशमुखी होती, ज्यांच्याकडे वेगवेगळे असे पदं होते. आता गावातल्या एका व्यक्तीकडे एक पद होतं आणि ज्यांच्याकडं पद होतं ना, मग ते पद असणारेच सोयीरपण सुरुवातीला होऊ लागलं. म्हणजे लेवल म्हणजे ह्या पद असणं त्यातल्या गावातल्या एकाकडे असलं तर समजा 100 मराठ्याचे घर आहेत, एकाच मराठ्याच्या घरामध्ये पाटीलकी किंवा देशमुखी आहे असं समजू आपण. तर एकच घर पाटील आहे समजा, तर बाकीचे घर पाटील नाहीत. मग हे पाटील असणारं घर आपलं कोण्या गावात पाटीलकी आहे आपल्या समाजात, मग त्यांच्यासोबत सोयरीक होत होती आणि ते आमचे सोयरे, आणि ज्यांच्याकडं पाटीलकी नाही ते आमचे सोयरे नाहीत, अशी एक परंपरा खूप दिवस ती पण चालत होती. आता पाटीलकी संपलेली आहे, परंपरेनुसार आलेली पाटीलकी. आता पोलीस पाटील हे पद निर्माण झालेलं आहे. आणि आता पोलीस पाटील जसं कोणत्याही जातीतला आहे तसं हे पाटील सुद्धा केवळ मराठातला नाही, लिंगायतामध्ये पाटील आहे, ब्राह्मणामध्ये पाटील आहे. आमचा एक मित्र संजय पाटील आहे, तो बौद्ध धर्मीय आहे. म्हणजे वेगवेगळ्या हटकर पाटील आहेत, धनगर पाटील आहेत, म्हणजे ज्या वेगवेगळ्या जातीतलं पाटील आहेत. आता हे पाटील म्हणजे पाटील आहे म्हणून पाटीलची सोयरी झाली का? नाही झाली. हा एक घटक आहे. म्हणजे पाटील आहे म्हणजे ते एकमेकाचे नातेवाईक आहेत असं सुद्धा अजून नाही. हा एक लक्षात ठेवा. म्हणून ह्या सगळ्या ज्या घटकांचा उदय कधी झाला? जेव्हा विवाह संस्था निर्माण झाली तेव्हा झाला. विवाह संस्था निर्माण झाली नव्हती तेव्हा मग कशी माणसं आपले औलाद पैदा करत होता? आता लग्न करून जसे आपले औलाद जे आपले मुलं बाळ पैदा होतात, पण मग विवाह संस्था नव्हती तेव्हा कसे होत होते? तर आता जनावरं जशी आज पैदा करतात आपले औलाद तसे होत होते. त्याला आता दुसरं मग पुढं जेव्हा मानव जेव्हा भटक्या अवस्थेत होता, मानव जेव्हा नग्न अवस्थेत होता, मानव जेव्हा शिकारी अवस्थेत राहिला, या काळामध्ये असलं काही श्रेष्ठ कनिष्ठत्व नव्हतं. मग अनेक वर्षे असं मिसळ होत आलेलं आहे. म्हणजे कुठलेही माणसं म्हणजे तेव्हा एकच दोनच जाती, जसं स्त्री आणि पुरुष एक, आणि स्त्री पुरुष नसणं एक, जे तृतीयपंथी, असं हे 3 जाती सर्वसाधारणपणे होत्या. या तृतीयपंथीपासून अपत्य तयार होत नाही, हे अपत्य तयार होत नाही यांच्यापासून. हा एक घटक आहे. पण जे स्त्री आणि पुरुष अपत्य प्राप्त करण्यास योग्य आहेत त्यांच्यापासून अपत्य तयार होत होते तिथं. आणि ते मग कुठे भेटेल तिथं सगळे कार्यक्रम व्हायचे आणि मग ते टोळ्याटोळ्याने इकडे तिकडे जायचे. आणि यातून काय व्हायचं? युद्ध व्हायचे. या टोळीतली स्त्री पळवण्यामुळे त्या स्त्री टोळी पळवण्यामुळे ज्याची ताकद जास्त स्त्रिया पळवायचा, घेऊन जायचा, उपभोग घ्यायचा, सोडून द्यायचा किंवा सोबत घ्यायचा. याच्यातून अशा पद्धतीची ही अवस्था अनेक वर्षे होती. मानवाने विचार केला की आपण हे असं किती दिवस चालू द्यायचं युद्ध, लग्न बाय. तर त्यातून मग माणूस जेव्हा शेतीचा शोध लावला, माणूस स्थिर झाला. मग शेतीच्या शोधामुळे मानव जीवन स्थैर्य आलं. मग त्यातून मग विवाह संस्था उदयाला आली. मग तेव्हा धार्मिक संस्था उदयाला आली. त्यातून पुढे शिक्षण संस्था उदयाला आली. राजकीय व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्यवस्था आता पुढे निर्माण झालेल्या आहेत. त्यातलीच एक विवाह संस्था अशी निर्माण झालेली आहे. मग आता हे संकर झालेले आहेत. म्हणजे आता भारतामध्ये वेगवेगळे वंश समजले जातात. त्या वेगवेगळ्या वंशाचं संकर झालं. मग विवाह संस्था निर्माण झाल्यानंतर हे संकर थांबलं का? नाही थांबलं. विवाह झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या कारणाने जे काही शारीरिक संबंध येत गेले, त्यातून अपत्य तयार होत गेले, त्यातून सुद्धा संकर होतच गेला. त्यातून संकराशिवाय इथली कुठलीही समाज नाही, हे सत्य आपण समजून घेतल्यानंतर म्हणजे हे श्रेष्ठत्व आणि श्रेष्ठत्वाचा अहंकार आणि अहंगंड आणि कनिष्ठत्वाचा न्यूनगंड
आणि कमीपणाची भावना ह्या दोन्ही घातक गोष्टी आहेत आणि हे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगल्या नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या दोन्ही बाबीतून समाजाने बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या समाजसुधारकांनी, प्रबोधकांनी, संतांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीची निरर्थकता पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला जातीय श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाला वैज्ञानिक आधार नाही हे सुद्धा समजून सांगितलं. आपण सगळे एकच आहोत हे सातत्यानं समजून सांगितलं. हे भेद मानणं पाप आहे अशा पद्धतीने समजून सांगण्याचा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशा पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न झाला, संत तुकाराम महाराजांनी केला. आपण सगळे एकाचेच वीण आहोत, मग तिथे कसे भिन्नाभिन्न अशा पद्धतीचंही तुकाराम महाराजांनी सांगितलं. बाबा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जातीची निरर्थकता लक्षात आणून दिली. ह्या सगळ्या महामानवांनी, संत बहिणाबाईंनी ही जातीची निरर्थकता लक्षात आणून दिली, वर्णाची निरर्थकता लक्षात आणून दिली. या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्यामधला ह्या श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाचा भाव बऱ्याच प्रमाणात दूर व्हायला मदत होते आणि माणूस माणसाकडे पाहून माणूस माणसासाठी जोडला जाईल, मग देश जोडला जाईल. कारण माणसं म्हणजे देश आणि देशातली माणसं, आणि ती एकमेकाला जोपर्यंत आपलं समजणार नाही तेव्हापर्यंत राष्ट्रीय एकात्मता आणि एकोपा निर्माण होणार नाही. आणि राष्ट्रीय एकात्मता आणि एकोपा ज्या राष्ट्रात आहे ते राष्ट्र बलशाली असते, त्यावर इतरांची नजर पडू शकत नाही. पडली तरी ती परतून लावता येते. आमच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये, आपण हिंदुस्तान म्हणतो, भारत म्हणतो, भारतामध्ये ही समाजव्यवस्था घातक असल्यामुळे या देशावर डच आले, पोर्तुगीज आले, मुसलमानाच्या वेगवेगळ्या राजवटी आल्या, इंग्रज आले आणि येताना त्यांनी ते पुरुष आले आणि येताना त्यांनी इथं आल्यानंतर इथल्या स्त्रियांशी संभोग केला आणि त्यातूनही काही अपत्य तयार झाले. ही गोष्ट लक्षात ठेवला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आपला धर्म लादला, मग ख्रिश्चन लादला, मुस्लिम लादला, किंवा काही जणांनी मनानं स्वीकारला. यातून मग या देशामध्ये पूर्वी कधीच ख्रिश्चन किंवा ख्रिश्चन किंवा मुस्लिम नव्हते. बौद्ध हे आपल्या देशातला धर्म आहे, इथं निर्माण झालेला धर्म आहे, तो जगात पसरलेला आहे. त्यामुळे धर्म कुठं उदयाला हवं हा त्या महापुरुषाने जिथं त्या धर्माला निर्माण केलेलं आहे तिथं तो येतो. मग त्यातून वेगवेगळे या ठिकाणी मग पोर्तुगीज आले आणि ख्रिश्चनीकरण केलं आणि गोवामध्ये आज ख्रिश्चनाचं प्रमाण भरपूर आहे. या देशामध्ये जे ख्रिश्चन आहेत ते दुसऱ्या देशातले आक्रमणाचा तो एक परिणाम आहे. आणि यातूनही काही धार्मिक, मग आता असे काही धर्म स्वीकारलेले आणि धर्म न स्वीकारलेले यांच्यामध्ये विवाह झाले. यातून एक आंतरधर्मीय विवाह त्यातून निर्माण झाले. म्हणजे अशा अनेक गोष्टी या देशामध्ये निर्माण झाले. म्हणून इथं जे मुसलमान आज आहेत ते काही बाहेरच्या देशातले नाहीत. त्यांनी बाहेरच्या देशातला धर्म स्वीकारलेला आहे किंवा स्वीकारायला भाग पाडलेला आहे इथल्या व्यवस्थेनं. का आता उदाहरणार्थ काही जणांनी इथल्या जाती व्यवस्थेला कंटाळून, आता उदाहरणार्थ एक कविता अशी आहे, मुलांनी बाग दिली सर्व आत गेले, चर्चची घंटा झाली सर्व आत गेले, मंदिराची घंटा झाली अर्धे आत गेले अर्धे बाहेर राहिले. म्हणजे या ठिकाणी इथं हिंदूमध्ये जी अस्पृश्यता होती किंवा आजही काही प्रमाणात आहे, ही या गोष्टीला कंटाळून काही जणांनी हिंदू धर्माचा त्याग केला. काही जणांनी हिंदूंना आलेली अवकळा, यातून ही अवकळा दूर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आणि समाजामध्ये समभाव आणि समतेचे विचार रुजवण्याचा भाव म्हणून शीख धर्माचा उदय झाला. आणि मग त्यातून पुढे संत असणाऱ्या, वीरयोद्धा असणाऱ्या, महामानव म्हणून ज्यांचा आपण कधी कधी उल्लेख आपण करत असतो, तसे महान योद्धा, महान संत गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी समाजाला अवकळा दूर करण्यासाठी हाती शस्त्र दिले आणि शास्त्रही दिलं.
हे सगळा जो भाग आहे तो शीख धर्मीय म्हणून ओळखला गेला. पूर्वीचा तो कोण आहे? तो हिंदू आहे. आजही तुम्ही लक्षात घेऊ शकता, गुरु नानकांच्या अगोदर सगळे हे हिंदू म्हणून स्वतःला समजत होते. ते पुन्हा इथं आले, त्यांनी मग शीख धर्मीय म्हणून ते स्वतःला समजत आहे. ते सगळे आपण एकच आहोत. हा भाग ज्यांच्या मनामध्ये बौद्ध धर्म, बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला, त्या अगोदर इथं बौद्ध होते काही प्रमाणामध्ये, पण जोपर्यंत लयाला गेलेला होता. पण बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू व्यवस्थेमधला विषमता, जाती व्यवस्था, जिथं पशुपराणी गुरंढोरं पाणी पित होते, तिथं हा माणसाला पाणी पिऊ देत नाहीत. मंदिरात कुत्रे मांजरं जातात पण माणसाला जाऊ देत नाहीत. मग आता आम्हाला जिथं प्रतिष्ठाच नाही, जिथं अप्रतिष्ठा केली जाते, तर आम्ही ह्या धर्मात राहून काय फायदा आहे? मुंग्याला साखर घालणारा समाज जर माणसाला माणूस म्हणून वागवत नसेल तर काय? दगडाला कवटाळणारा आणि माणसाचा विटाळ मानणारा हा हिंदू समाज, ही म्हणजे सगळाच हिंदू नाही, काही प्रमाणातले. मग यांच्यात राहण्याचा काही उपयोग नाही म्हणून त्यांनी याच देशात जन्मलेला, तथागतांनी निर्माण केलेला, आत्यंतिक वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मानणारा धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला. हा धर्म अतिशय मानवतावादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मानणारा आहे. हे जर आपल्याला वाचायचं असेल तर बौद्ध धम्म आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात न वाचताच काही लक्षात येणार नाही. वाचावं लागेल, त्यासाठी परिश्रम करावे लागेल, मानव जातीचं मूळ समजून घ्यावं लागेल. तर आपल्या डोक्यातलं हे जातीयतेचं विष निघायला मदत होते. जी माणसं जातीयतेचं विष डोक्यात घेऊन जगतात त्यांच्यासोबत इतर समाज सोबत राहत नाही, हे लक्षात ठेवा. हां, काही जण फक्त आता हे विषारी असले तरी जातीय विष डोक्यात असताना मग काही मग सोबत का दिसतात? मग बाबा काहीतरी फायदे होतात म्हणून सोबत दिसतात. फायदे होतात म्हणून जे सोबत असतात ते तुम्हाला तुमचं समजतात का? समजत नाहीत, तरी पण फक्त फायदे म्हणून सोबत राहतात. जसं आता उदाहरण सांगतो, छत्रपती शाहू महाराजांसोबत दिसत होता कोण? नारायण भट्ट, महाराजांना मंत्र म्हणण्यासाठी, अंघोळीसाठी सहकार्य करणारा तो भट्ट. पण महाराजांना सोबत आहे म्हणजे तो महाराजांना आपलं मानतो का? नाही, महाराजांना तो आपलं मानत नाही. कसं लक्षात आलं ते आपलं मानत नाही? जेव्हा एक विषय आला की महाराजांना तो वेदाचे मंत्र न म्हणता तो पुराणाचे मंत्र म्हणत होता पुराणात, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाबा महाराजा क्षत्रिय आहेत, महाराजांना तू वेदाचे मंत्र का म्हणत नाहीस? तेव्हा सांगितलं इथे क्षत्रिय कोणीच नाही, एक ब्राह्मण आणि शूद्र आहेत, बाकीचे सगळे. अशा पद्धतीची त्याची भूमिका होती. महाराज हे शूद्रवर्णीय आहेत. जसं शिवाजी महाराजांना शूद्रवर्णीय म्हणून राज्याभिषेक नाकारला, संत तुकाराम महाराज शूद्रवर्णीय म्हणून त्यांचा वेदाचा अधिकार सांगण्याचा नाकारला, ग्रंथ अभंग लिहिण्याचा अधिकार नाकारला, प्रबोधन करण्याचा अधिकार नाकारला आणि त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या. हा विषमतावादी व्यवस्थेचं ते भाग होता. आपल्याला समतावादी व्यवस्थेचे आपण पुरस्कर्ते असाल तर आपण संत तुकाराम महाराजांच्या बाजूने राहा. तर मग मी सांगत होतो, तर मग हा नारायण भट्टांनी सांगितलं की महाराज हे कनिष्ठ असल्यामुळे, शूद्रवर्णीय असल्यामुळे आम्ही त्यांना ते वेदाचे मंत्र म्हणू देऊ शकत नाही किंवा आम्ही त्यांना म्हणत नाही. तेव्हा महाराजाच्या लक्षात आलं, आपण समजत होतो ही आपली माणसं आहेत, परंतु तसं नाही. मग आपल्या तुकड्यावर जगणारी अवलाद आपल्याला जर तुच्छ मानत असेल तर माझ्या समाजाचं काय असेल? इतर बहुजन समाजाची अवस्था काय असेल? त्यांना हा समाज किती तुच्छ लेखत असेल? तेव्हा महाराजांनी मग सामूलाग्र परिवर्तन करून आणलं. समतेचा त्यांच्या कृती आणि उक्तीचा आत्मा पुढच्या काळामध्ये समता राहिलेला आहे. मग इथं 50% ब्राह्मणांची
ला कमी करून बहुजनांना त्यांनी हातात घेतलं आणि मग त्यांना नोकऱ्या दिल्या. आणि मग मंदिर प्रवेशाचा भाग असेल, एखाद्या मंदिरात शाळा असेल तर काही जणांना तिथं जाऊ दिल्या जात नसेल, त्यांच्यावर दंड करणे असेल, किंवा सगळ्या जणांना एकत्र आणून शिकवण्याचा भाग असेल. जे कोणी शिकायला येत नसेल त्याला दंड ठोठावणे असेल महाराजांनी, किंवा वसतिगृह निर्माण करणं असेल, किंवा कांबळे यांना हॉटेल टाकून देणं असेल आणि मग हॉटेलमध्ये स्वतः जाणे आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तिथं जाणे, तिथं चहापान करणे, यातून अस्पृश्यता दूर करणे हा त्याचा भाग असेल, किंवा आपल्यासोबत इतर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना घेऊन जेवण करणे असेल, ह्यातून अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक युवा संस्था तर आपले युवा आपल्या नात्यातला एक तर इतर समाजातल्या सोबत लावून देणं असेल. या सगळ्या घटकांचा जर विचार केला, किंवा बाबासाहेब आंबेडकरांना केलेली मदत असेल, किंवा बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरून मिरवणूक काढणं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जो भाग आहे, म्हणजे त्यांची कोल्हापुरामधून जी मिरवणूक काढली, हा जो भाग आहे, हे सगळ्या समतेचा विचार आपल्याला, हे जाती व्यवस्था आपल्याला त्रासदायक आहे आणि ही मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे, आपल्याला ती दूर करणं अतिशय गरजेचं आहे. यातून त्याने मग कुठल्याही मग ते जेव्हा एकमेकाला नातेसंबंधानंच बोलू लागले, बाबासाहेबांना शाहू महाराजांची जी परिवारातली व्यक्ती आहे ते नातेसंबंधात जशी नावं घेतात तशा ते बोलू लागले, बाबासाहेबही त्याच पद्धतीने बोलू लागले. याच्यातून एक घट्ट नातं तयार झालं. ही नात्याची विण तुटू नये यासाठी बाबासाहेब आंबेडकर, महामानव बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती जे परिवर्तनवादी छत्रपती होऊन गेले, त्यांच्या विचाराची कास धरणं, परिवर्तनवादी संतांची कास धरणं, परिवर्तनवादी विचाराची कास धरलं आणि ह्या जातीयतेचं विष काढून टाकण्याचा प्रयत्न जितका होईल तितका हा देश एक होईल. आणि हे दूर करणं राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकोपा आणि देशभक्तीसाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. धन्यवाद.